नमस्कार. आपण इंडिकेटर वापरण्यासाठी प्रयत्न करतोय. इंडिकेटर शिकत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्टार्टिंग असं समजून घ्यायचं की आपण गाडी चालवताना गुगल मॅप चालवतो. गुगल मॅप आपल्याला सांगत असतो की मला कसं आणि कुठेपर्यंत पोहोचायचं असतं. तसंच या मार्केटमध्ये एखादा स्टॉक किंवा इंडायसिस कुठे चालला आहे ते फक्त आपला इंडिकेटर दाखवत असतो. तो कुठल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास पोहोचलाय, कुठल्या पिवट पॉईंटच्या आसपास पोहोचलेला आहे, कोणत्या व्ही पर्यंत पोहोचलेला आहे, हे सगळं सांगत असतं. मग हे सगळं आपल्याला एकत्र कॉम्बिनेशन करून असा एक इंडिकेटर हवा होता आणि तो इंडिकेटर आपण बनवला आणि तो इंडिकेटर आता आपण शिकणार आहोत. तर तो इंडिकेटर काय आहे तो आपण बघून घेऊया. स्टार्टिंगला सर्वांनी बघायचं की आपल्याला ॲक्सेस जो दिलेला आहे तो कुठे मिळतो. बरोबर. सुरुवात करूया. आपण हे ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट आहे. तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू अकाउंटचा जर का माहिती नसेल आय डी कसा काढायचा, तर आय डी बघा, आपण हे लॉग इन केलेलं आहे. ओके. ट्रेडिंग व्ह्यू अकाउंट लॉग इन केलेलं आहे आणि ट्रेडिंग व्ह्यू लॉग इन केल्याच्या नंतर हे गुगलला ब्राउझरमध्ये मिळतं तुम्हाला. बरोबर. इथे टाकलं तुम्ही ब्राउझरमध्ये ट्रेडिंग व्ह्यू, हे ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला भेटतं इथे. ट्रेडिंग व्ह्यू, बस याला काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आणि लॉग इन करायचं. बाकी काही करायला लागत नाही. लॉग इन केल्याच्या नंतर असा एक चार्ट येतो. हा चार्ट आला. मग इथं बघा, ह्या कोपऱ्यामध्ये इथं पी दिसते. पी म्हणजे काय आहे, पाटील विश्वास 1515 म्हणजे माझा मेल आय डी आहे. तर हा काय झाला, माझा आय डी. तर ह्या आय डीला तुमचा काही वेगळा पण येऊ शकतो, तुमचा वेगळा येऊ शकतो आय डी. आणि या आय डीला तुम्हाला ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला हे खरेदी करायची गरज नसते. खरेदी करण्यासाठी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बघा इथे प्राइजेस काय आहेत, तर ह्या प्राइजेस तुम्हाला देणं गरजेचं नाही. एक वेळ त्या प्राइजेस आपण बघून घेऊया. नेटचा थोडासा प्रॉब्लेम आहेच, तर बघायला हरकत नाही. कोणत्याही वेळी आपल्याला हे ओपन नाही झालं तर मी क्लोज करेन, पण पुढे घेऊन जाईन आणि शिकवायचा प्रयत्न करेन. पण हे जे आहे हे आता काय झालेलं आहे, मी दुसऱ्या अकाउंटला ॲक्सेस दिलेला आहे, पाटील विश्वास डॉट. माझा पर्सनल अकाउंट वेगळा आहे जो इक्विटी बाजारचा. तुम्हाला जो ॲक्सेस आला असेल तो कसा आला असेल ते सुद्धा मला समजेल. तर हे जे काय प्रोडक्ट, ट्रेडिंग व्ह्यू अपग्रेड करायला गेलो मी. पैसे किती मागतो बघा इकडे, 1 महिन्याला 17,333. आणि जर का आपण ॲन्युअली घेतलं, ते काय म्हणते, बिल ॲन्युअल म्हणजे ॲन्युअल केलं तर तुम्हाला हे मिळतं. आणि जर का हे मंथली घ्यायला गेलो आपण तर 20,799. तर अशा प्रकारे हे रेट जे आहेत हे तुम्हाला घेणं गरजेचं नाही, कारण हे आपण घेतलेलं आहे. आपल्याला काय इथे रिअल टाईम डेटा हवा आहे ना. मग रिअल टाईम डेटा इथे आपल्याला मिळतो. इथे एकतर मी घ्यायचं म्हटलं, टिक बाय टिक बेस जरी मला मिळायचं झालं तर सुद्धा ते मिळू शकतं. टिक बाय टिक म्हणजे काय असतं, प्रत्येकाने बेसिक मार्केटमध्ये हे शिकलेलं असेल. बरोबर. आणि रिअल टाईम डेटा जो असतो तो रिअल टाईम डेटा ज्यावेळी आपण घेणार त्या रिअल टाईम डेटावरती आपल्याला मिळणार आहे हा चार्ट बघायला, आणि तो चार्ट आपण इंडिकेटर करणार आहे. आणि ह्या इंडिकेटर केल्याच्या नंतर वॉल्यूम बेस आहे, पब्लिशिंग इन्व्हाइट ओनली, स्क्रिप्ट. बरोबर. हे पूर्णपणे तुम्हाला हे सगळेचे सगळे ॲक्सेस मिळत असतात. आता इथे जाऊया आपण, पुन्हा इथे आलो आपण. मग तुम्हाला ज्यावेळी ॲक्सेस मिळतो तो ॲक्सेस कुठे मिळतो बघा. तुम्ही इथं कॅन्डल करायची आहे 1 मिनिटांची. 1 मिनिटांची कॅन्डल झाल्याच्या नंतर तुम्हाला ती करायची हॅकनाशी. तर हॅकनाशी कुठे मिळणार, कॅन्डलच्या टाईपमध्ये बघा हॅकनाशी मिळणार. मग याला हॅकनाशी करायचं. मी इथे स्टार करून ठेवले, मला दोन्ही कधीही
चेंज करता येतात म्हणून तुम्ही ते करू शकता. हे तुम्ही सगळं बेसिक मार्केटमध्ये शिकलेलं आहात, बरोबर. आता मी इथं मार्केट शिकवत नाही, फक्त इंडिकेटर शिकवते. आता इथं काय होतंय, बऱ्याचशा लोकांना इंडिकेटर घेतल्याच्या नंतर असं वाटत असतं की मी मार्केट शिकलो आणि मला पैसे मिळतात. जर तुम्हाला खरोखर तुम्हाला मार्केट येतंयच तर ह्या इंडिकेटरचा उपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी इंडिकेटर घेतला त्यावेळी असं समजून चाललोय मी की तुम्हाला मार्केट भरपूर येतं म्हणून तुम्ही इंडिकेटर घेतलाय आणि तुम्हाला रेडीमेड चार्टवरती काम करता येतं. ओके, मी इंडिकेटर्समध्ये जातो. इंडिकेटरमध्ये गेल्याच्या नंतर बघा इथे फेवराईट येतं, फेवरेट नंतर माय स्क्रिप्ट येतं, इन्व्हाइट ओनली येतं बघा, इन्व्हाइट ओनली. ह्या इन्व्हाइट ओनलीमध्ये इथं असेल बघा EQ007. हा EQ007 म्हणजे काय, इक्विटी बाजारचा. हा माझा पर्सनल आहे, हा खरेदी केलेला नाही, म्हणजे इकडे मला चालतंय कारण खरेदी केलेला कुठला आहे, इक्विटी बाजारचा आहे. मग इक्विटी बाजार ऑप्शन 1ला मी क्लिक केलं. इथे क्लिक केलं तर इथे आले बघा, हे आलेलं आहे. आता मला याची गरज नाही, बरोबर. आता याची गरज नाही म्हणजे मी काय करणार बघा, इथे याची एक सेटिंग करणार. ही सेटिंग इथे येणार, मी क्लिक करणार या सेटिंगला. क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा हे 2 ॲरो दिसतात, अबाव बार, बिलो बार. हे जे ॲरो दिसतात इथं आहे सेल, इथं आहे बाय. हे दोन्ही काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याला ओके करायचं आहे. ओके झालं. आता इथे मला 4 लाईन दिसतात बघा. इथे 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन आणि ह्या 4 लाईन. ही जी पहिली वरची लाल दिसते लाईन बघा, मी इथे दाखवतो. ही जी लाईन आहे ही रेड कलरची आहे. ही रेड कलरची लाईन ज्यावेळी वरती जात असते, वरती जात असताना इथे याच्यावरती कॅन्डल क्लोज होणं, कन्फर्मेशन होणं, मग रिट्रेसमेंट येणं, मग एंट्री करणं, हे तुम्ही बेसिक मार्केटमध्ये शिकला आहात. तसंच तुम्हाला ते करावं लागेल, बरोबर. तर मार्केट इथे बघा ग्रीन कलरची कॅन्डल बनवतं. आता ही ग्रीन कलरची कॅन्डल बनवली म्हणजे काय झालं, मार्केटमध्ये इथे तुम्हाला एंट्री करायला हरकत नाही. ही एंट्री करताना मी फक्त एक कन्फर्मेशन करणार आहे. हा जो बेल्ट चाललाय हा रेड कलरचा आहे, ग्रीन कलरचा. ज्यावेळी तो वरती जात असतो आणि ह्या ब्ल्यू कलरला क्रॉस होतो आणि हा ग्रीन होतो, त्यावेळी मला इथं अशा टाईपचा सिग्नल मिळतो. त्यावेळी मी इथून एंट्री घेतो आणि हे मला माझा ट्रेड सक्सेस होतो. ज्यावेळी आपल्याला बेरिश मोडला जायचं आहे बघा, बेरिश मोडला मी चाललोय, त्यावेळी काय होतंय, बेरिश मोड इथं आहे बघा. बेरिश मोड खालची लाईन, पण खाली जात असताना आपल्याला काय करायला लागेल, मी एक दुसरा हे लावतोय चार्ट, कारण हा नेटमुळे थोडासा प्रॉब्लेम देतोय आपल्याला. मी थोडंसं बँक निफ्टीला चेक करतो. ओके, आता बँक निफ्टीमध्ये मला पूर्णपणे चार्ट मिळाला नाही, स्टॉकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, आज सुट्टी असल्यामुळे मी व्हिडिओ बनवताना काहीतरी. ओके, इथे बघा हा खाली चाललेला आहे मार्केट. मार्केट खाली जात असताना या खालची लाईन जी आहे ग्रीन, ही रेड बनते. ही रेड बनत असताना हा जो बेल्ट आहे रेडवाला या ब्लूच्या खालती आहे का बघा. हा पट्टा ज्यावेळी मी बघतोय रेड रेड बनत बनत खाली गेला पाहिजे आणि हा जो बेल्ट दिसतो ब्ल्यू कलरचा याच्या खाली आला पाहिजे. याच्या खाली आल्याच्या नंतर ही लाईन बघा, इथं मला बेरिश मोड पाहिजे होता, पण बेरिश मोडला इथे अजून रेड झालेला नाही कारण इथून कॅन्डल वरती गेलेले आहेत. बरं, इथून वरती गेला, पण हा वरती गेल्याच्या नंतर येणारी लाईन म्हणजे ही आहे, म्हणजे इथं मला पाहिजे होतं. मग इथं आहे ही जी कॅन्डल, ही कॅन्डल इथं बघा वरती क्लोज आहे का, बेल्ट नाही. मी इथं ट्रेड घेणार नाही किंवा इथंही ट्रेड घेणार नाही. अशा प्रकारे हे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन असे ते मोड असतात. बरं, पुढे गेलो मी, अशा काही
लेवलवरती बघायचं आहे मला. इथे आलं मी आता या लेवलला बघायचं. इथे ही लेवल आपल्याला मिळू शकते. ही लेवल आपल्याला मिळू शकते कारण या बेल्टला क्रॉस करून ह्या बेल्ट वरती गेलेला आहे आणि ही जी लाईन रेड आहे ही रेड कलरची लाईन वरती जात असताना इथे हा चुकीचा आहे पण हा तरी एकदम बरोबर आहे आणि इथेच मला एक ट्रेंड मिळाला असं मी समजतो आणि इथं मी एंट्री करतो. इथं एंट्री केली, मला इथं खूप चांगल्या लेवलला हा बुलिश मोड मिळाला. आता याच्यानंतर मी पुढे गेलो आणि इथे आलेलो आहे खाली बघ या साईडला. इथे हा बेल्ट आहे रेड कलरचा, इथं तुम्हाला ब्ल्यूला क्रॉस करून खाली आलेला आहे. इथं आल्याच्या नंतर इथं सेल आहे. रिट्रेसमेंट आले का? नाही आले. रिट्रेसमेंट कुठं आले? इथं आले. तर आपली एंट्री इथं असणार कारण इथं क्लोज झालं आणि इथं एंट्री आली. तुम्हाला इथं एंट्री आली तर इथं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आता झालेल्या मार्केटमध्ये असल्यामुळं मला हे समजलेलं नाही पण इथं तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि याच्यानंतर हे तुमचं बेरिश मोडचं टार्गेट. बरं, आता इथं बेरिश मोडला मी एंट्री घेतली, इथून हे टार्गेट मिळालं. आता बघूया ते किती मिळते. 1/1च्या आजूबाजूला कुठेही ते असू शकतं. इथे बघा 300 आणि इथं आहेत 223. त्याच्यानंतर हे टार्गेट मिळालं नाही तर काय केलेलं आहे आपल्याला इथे हा SL ट्रिल करून दिलेला आहे. म्हणजे काय झालं बघा, मी लॉस बुक केलेला नाही. मी लॉस कुठे बुक केला तर इथे लॉस बुक केला 60 पॉईंटला. 60 पॉईंट लॉस नाही, 60 पॉईंट टार्गेटच आहे आणि ते टार्गेट चांगलंच आहे कारण 222 नाही मिळाले, 300 सुद्धा नाही मिळाले पण SL ट्रिल करून मिळाला म्हणून आपण लॉस गेलेलो नाही. नाहीतर 300 पॉईंट आम्ही लॉस होऊ शकत होतो. बरं, हे बघत असताना प्रत्येक वेळी आपण बघायचं असतं की मार्केट कोणत्या दिशेला आहे. मार्केट जर का प्लसला असेल, आता मार्केटची दिशा ओळखण्यासाठी, मार्केटचे ट्रेंड ओळखण्यासाठी तुम्ही बेसिक मार्केट शिकलेला आहात. पहिलेच मी क्लिअर केले, तुम्हाला बेसिक मार्केट येतं, तुम्हाला ॲडव्हान्स मार्केट येतं, तुम्हाला टेक्निकल मार्केट येतं. हे इंडिकेटर फक्त त्या ट्रेंडला फॉलो करत असतं आणि कुठून कुठे ते जात असतं त्याच्यावरती तुम्हाला तुमची एंट्री बनवायची असते. हे तुम्हाला कधीही बाय करा किंवा सेल करा असं कधीही सांगत नाही. बरं, ओके. आता याच्याही पुढे इथे बघू शकता पुन्हा एक एंट्री तुम्हाला इथे मिळाली. आता हे मार्केट फक्त रिट्रेसचं होतं. इथं मार्केट जर का तुम्ही बघितलं असाल, वाजलेले आहेत संध्याकाळी 2, 3, 2:30च्या आसपास. 1:50 मिनिटांच्या नंतर आपण निफ्टी बँक निफ्टीवरती काम करत नाही किंवा स्टॉकवरती सुद्धा काम करत नाही. इथं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कमोडिटी करू शकता, त्याच्यानंतर फॉरेक्स करू शकता, क्रिप्टोमध्ये काम करू शकता, काही करू शकता. आता ह्या चारी लेवल, ज्या चारी लाईन दिसतात तुम्हाला समजलेलं आहे की वरची लाईन एंट्रीची आहे. ही जर का एंट्री घेतली तर हा तुमचा स्टॉप लॉस आहे. हा एंट्री असेल तर हा स्टॉप लॉस आहे. त्याच्यानंतर इथं एंट्री केली तुम्ही कुठे बेरिश मोडसाठी तर वरचा काय झाला, स्टॉप लॉस झाला. आता या 2 लाईन तुम्हाला समजलेल्या आहेत. एक एंट्री लेवल बुलिशसाठी, एक एंट्री लेवल बेरिशसाठी. बेरिशची एंट्री मिळाली, बुलिशवाला स्टॉप लॉस, बुलिशची एंट्री मिळाली, बेरिशवाला स्टॉप लॉस. आता या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे तो दोघांच्या मधला डिफरन्स काउंट करायचा आणि मग तुम्हाला रिस्क मॅनेज करायचे. रिस्क मॅनेज सुद्धा तुम्ही शिकलेला असाल. बेसिक मार्केटमध्ये रिस्क मॅनेज करत असताना हे सगळं आपण शिकलेलं असतो. इथं जर गेलो आपण पुन्हा रिस्क मॅनेज करण्यासाठी तर आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे इथं आपण काय करूया, आता तुम्हाला बेसिक मार्केटमध्ये हे सगळं शिकलेलं आहात तुम्ही, हे समजून आपण पुढे जाऊया. आता इथे बघा, इथे तुम्हाला एंट्री मिळाली आणि हे तुमचं टार्गेट. भरपूर टार्गेट मिळालेलं आहे. एंट्री तुमची इथं आहे. 9 वाजले, 9च्या नंतर आला, इथे तुम्हाला एंट्री मिळाली आणि त्याच्यानंतर तुमचा हा स्टॉप लॉस.
हा तुमचा स्टॉप लॉस झालेला आहे 197 पॉईंटचा, आणि तुम्हाला 477 पॉईंट मिळालेले आहेत सेल साईडला. तर हे तुमचे 1/2च्या रिस्क रेशोपेक्षा जास्त प्रॉफिट मिळालेलं आहे. याची कुणी गॅरंटी देत नाही, पण हे तुम्हाला एंट्र्या समजल्या पाहिजेत, त्याच्यावरती तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता मी तुम्हाला समजतो की तुम्हाला मार्केट येतं, मी इथे काय करणार, इथे ऑप्शन करायला जाणार. मग मी इथे येणार ऑप्शन करायला. ऑप्शनमध्ये आलो, 27 जानेवारी मी बघितलं इथे यावेळी जी लेवल होती ती जवळजवळ 59,700ची होती. मी 59,900चा पुट घेणार, 59,900चा पुट घेणार. हा बघा, हा कालचाच आहे. मला असं वाटतंय की मी हा दिलेला तर आपल्या ग्रुपला शिकवत असताना 1/3चा रिस्क रेशो इथे झालेला आहे पूर्ण. आता मार्केट कुणीकडे आहे, बुलिश मोडला. तर बुलिश मोडलाच जायचं आहे. 9 तारीख इथं आहे, इथे हे आदल्या दिवशीचं आहे. RR 1.3 म्हणजे रिस्क रेशो 1:3. तुम्ही 100 रुपये लावला तर 300 रुपये मिळालेत, 10,000 रुपये लावला तर 30,000 रुपये मिळालेत, असा त्याचा रेशोचा अर्थ होतो. बरोबर. तर इथे तुमचा रेशो बघायचा आहे. तुम्ही इथे आलात, तुम्ही 60 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला आणि तुम्ही इथं एंट्री केल्याच्या नंतर 89 पॉईंट म्हणजे 90 पॉईंटच्या आसपास तुम्हाला टार्गेट मिळाले. पुन्हा मार्केट इथे खाली आलं, पुन्हा मार्केट इथं वरती चाललेलं आहे, आणि इथं बघू शकता तुम्ही हा पुट आहे 59,900चा. इथं पुन्हा एंट्री झाली तुमची 81 पॉईंट, 81 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि टार्गेट आहे 155 पॉईंटचं म्हणजे 8×2=16. 1/2चा रिस्क रेशो मिळालेला आहे. तुम्हाला रिट्रेसमेंटला जर एंट्री घेता येत असेल तर हे 155चं तुम्ही 175 पॉईंट करू शकता, आणि तुम्ही हे 81 पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्ही फक्त 63 पॉईंट करू शकता. याचा अर्थ काय बघा, 18 म्हणजे 175 आणि 180, 5 पॉईंट कमी, 1/3चा रिस्क रेशो. हा तुम्हाला बेसिक मार्केटमध्ये शिकवलेला एक पद्धत असतो, तो तुम्ही शिकला असाल हे गृहीत धरून मी पुढे जातो. आता पुढे जाऊया. आपण काय करायचंय, बँक निफ्टी समजली. बँक निफ्टी बेरिश असेल तर बेरिश मोडला जाणार तुम्ही, बँक निफ्टी बुलिश मोडला असेल तर बुलिश मोडलाच जाणार तुम्ही. मी विचार केला की मला निफ्टीमध्ये काम करायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कालचा दिवस आमच्या टेलिग्राममध्ये बघितला असेल. निफ्टी कालचा म्हणजेच 10 तारखेचा, 11 तारखेचा, 12 तारखेचा. प्रत्येक दिवशी तुम्हाला काही मिळणार नाही, पण शेवटची ट्रेडिंग कधी झाली, आज तारीख 11 म्हणजे संडे आहे, 10 तारीख शनिवारी आहे. तर 9 तारखेच्या फ्रायडेला जो काही ट्रेड होता तो मी ग्रुपला सुद्धा सांगितलं होतं की इथं जाऊ शकतो. आता इथे बघा, मला वाटतंय 25,900च्या आसपासचा होता. 1/5चं टार्गेट मिळालेलं आहे. तर 1/5चं टार्गेट कधी मिळालं, कसं मिळालं ते आपण बघून घेऊया. आता इथे क्रिटिकल कंडिशन अशी आहे, इथं आपल्याला एंट्री मिळाली, बरोबर, 95 रुपयाला एंट्री मिळाली. इथे स्टॉप लॉस आहे. हा स्टॉप लॉस झाला आहे का, नाही. स्टॉप लॉस ट्रिल करून दिल्याच्या नंतर सुद्धा स्टॉप लॉस झालेला नाही. का नाही झाला, कारण ही कॅन्डल खाली क्लोज नाही. ही कॅन्डल खाली क्लोज आहे पण तिचा लो ब्रेक केला नाही. पण लो ब्रेक करायच्या अगोदर हा रेड बेल्ट ब्लू बेल्टच्या खाली आहे का, तर नाही. तर मला असं वाटतं की हे जे जे तुम्हाला समजतंय त्याच पद्धतीनं मी आता पुढे जातो. बघूया इथे रिस्क रेशो काय आहे, 24 पॉईंट, आणि इथे मिळाले आपल्याला 172 पॉईंट, म्हणजेच जवळजवळ 1/7च्या आसपासचं मिळालेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला हे काम करता येतं. जर का हेच तुम्हाला असं करायचं असेल, स्टॉक ऑप्शनमध्ये तरी सुद्धा करता येतं, किंवा स्टॉकमध्ये कॅशमध्ये सुद्धा काम करता येतं. तर बघू शकतो कसं करायचं. आपण जातोय सकाळी NSEच्या साईटवरती, NSEच्या साईटवरती गेलो आपण, आणि NSE साईटवरती गेल्याच्या नंतर मार्केटमध्ये इंडायसेसमध्ये जाऊन आपण निफ्टी 50 हा इंडायसेस लावतो.
निफ्टी 50ला क्लिक केलं. आता मार्केट बेरिश आहे, म्हणजे मी काय करणार आहे, बेरिशला असलेले स्टॉक जे आहेत तेच सिलेक्ट करणार आहे. ते सिलेक्ट केले तर मला पहिल्याच वेळी काय मिळालं होतं, HDFC बँक मिळालेला होता, ICICI बँक मिळालेला होता, त्याच्यानंतर मला भारती एअरटेल मिळालेला होता, त्याच्यानंतर मला श्रीराम फायनान्स मिळाला होता. HDFC आणि ICICI बँक या दोघांच्या मध्ये मी तुम्हाला ट्रेड दाखवतो. भारती एअरटेल तर आहेच, तुम्हाला ते दिसतच आहे, पण मला मिळालं होतं ते HDFC बँक एक होतं, इथे बघा HDFC बँक. आणि इथून जर सरळ आपण गेलो सेलिंग करू तर मला खूप चांगली ही रॅली मिळते. 5 रुपये 30 पैसे इथे मिळाले, 8 रुपये 55 पैसे. त्याच्यानंतर ICICI बँक, इथे जाऊया, ICICI बँक. ICICI बँकेमध्ये सुद्धा मला एक रॅली मिळाली, इथे बघू शकता. तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं सुरुवातीला, 9 रुपये 15 पैसे म्हणजे खूप मोठा एक्सेल वाटतो, पण इथं 31 रुपये मिळालेत, म्हणजे टार्गेट सुद्धा मोठा आहे. आता इथं मी जर का विचार केला ॲट द मनीचा 1430 रुपयांचा ऑप्शन पकडतोय, 1430 रुपयांचा ऑप्शन हा आहे. 1430 रुपयांचा ऑप्शन मला किती रुपयांना मिळालेला आहे, हा बघा, जवळजवळ 25 रुपयांच्या आसपास. जरी हा नाही मिळाला तुम्हाला रिट्रेसमेंटला, तरी इथं तरी मिळालेला आहे, आणि ही रिट्रेसमेंट आलेली आहे, तर 27 रुपये, 2 रुपये गेले, तर 27 रुपये आसपास मिळाले. आता इथे तुम्ही बघायचं आहे मला रिस्क रेशो किती मिळाला. हे आहेत 5 रुपये 40 पैसे, 9 रुपये 40 पैसे, डबलच्या आसपास. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला घेऊन चाललोय फॉरेक्स मध्ये किंवा क्रिप्टोमध्ये. मी BTC वरती तुम्हाला ट्रेड दाखवतो की कसा करायचा. BTC मी USD मध्ये करतो, BTC USD मध्ये गेलो आपण आणि इथे बघून घेऊया. हे तुम्ही इथे बघायचंय, ज्यावेळी ही रेड बुलिश मूड, ही ग्रीन बेरिश मूड, पण कधी हे ग्रीन होणार, हे रेड होणार. रेड झालं का तर झालं. इथं एंट्री आली. आता इथं एंट्री आल्याच्या नंतर तुम्हाला रिस्क रेशिओसाठी आणि SL मॅनेज करण्यासाठी 200 पॉईंट घ्यायचे. 200 पॉईंट मला मिळाली इथे खाली बघा, इथे किती, जवळजवळ 1500 पॉईंट. 1/7चा रिस्क रेशिओ, 1/7 म्हणजे तुम्ही जर का 5,000 रुपये लावले असतील तर तुम्हाला 35,000 रुपये, 5,000चे 35,000 रुपये झाले. रिस्क रेशिओ तुम्हाला समजला पाहिजे. रिस्क रेशिओ तुमचा बेसिक मार्केटमध्ये झालेला आहे. बेसिक मार्केट तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ओके, हे फक्त काय सांगणार आहे तुम्हाला, इंडिकेटर काम असं करतो स्टॉक, एवढंच सांगणार आहे. म्हणजेच हे इंडिकेटर तुम्हाला घेतलं याचा अर्थ तुम्ही पैसे कमवणार असं नाही. हे फक्त एज्युकेशनल पर्पज चाललेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही असा नका काढू की हे मी इंडिकेटर घेतलं म्हणजे मला पैसे मिळायलाच पाहिजे, असं होऊ शकणार नाही. ओके, पुढे जाऊया BTC वरून सिल्वरवरती, कमोडिटीवरती. मी सिल्वरवरती गेलो. MCX, सिल्वर. इथे बघा बऱ्यापैकी आपल्याला हे लेवल कायम मिळत असतात आणि त्याच पद्धतीनं आपण सुद्धा काम करावं लागतं. इथे बघा, ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे वरची रेड लाईन ग्रीन झाल्याच्या नंतर इथं एंट्री मिळणार. आता तुम्हाला इथं एंट्री मिळाली होती, पण इथे ब्लूच्या वरती ग्रीन इथे नव्हता, ब्लूच्या वरती ग्रीन इथं आहे, म्हणजे तुम्हाला एंट्री इथे मिळणार आहे. बरोबर, इथे एंट्री मिळाली. तुम्ही रिस्क रेशो बघताय, बघू शकता इथे 3,200 पॉईंट,
6,536 पॉईंट, 1/2चा रिस्क रेशो. बरं, छोटे छोटे ट्रेड सुद्धा मिळत असतात. इथे बघूया, इथं वरती गेलं पण ही लेवल आपल्याला ब्रेक करून मिळालेली नाही, म्हणजे हा स्टॉप लॉस झालेला नाही. ओके, तर इथे 1,000 पॉईंट, 3,000 पॉईंट, 1/3चा रिस्क रेशो. पुन्हा इथे एंट्री मिळालेली आहे, इथे पुन्हा एंट्री मिळाली. पण या एंट्रीमध्ये काय झालेलं आहे, 2,200 आणि इथे तुम्हाला फक्त 1,100 पॉईंट मिळाले. पण ज्यावेळी तो वरती घेऊन गेला, हा स्टॉप लॉस इथे केला 923 पॉईंटचा. बरोबर, 1,100 पॉईंटचा जो स्टॉप लॉस होणार होता तो तुमचा 900 पॉईंटचा स्टॉप लॉस झालेला आहे. पण याच्या विरोधात जर का तुमचं टार्गेट आहे ते 1/2, 1/3 मल्टिपल मिळत असतं. आता इथे सुद्धा बघू शकता तुम्ही, 9 तारीख इथे एंट्री मिळाली, तुमचा स्टॉप लॉस 3,000 पॉईंटचा मिळालेले आहेत 4,800 पॉईंट, आणि हळूहळू तुमचा SL टील करत आणलेला आहे. SL किती राहिला तुमच्याकडे, फक्त 582 पॉईंट, नंतर फक्त 71 पॉईंट. तोपर्यंत 1,100 पॉईंट प्रॉफिटमध्ये आणला, त्याच्यानंतर 1,900 पॉईंट तुम्ही प्रॉफिटमध्ये, SL गेला, SL तुमचा उडाला तरी पण तुम्ही 1,900 रुपये पॉईंटमध्ये प्रॉफिटमध्ये आहात. तर इथे तुम्ही मिळालेले आहेत तुम्हाला 4,985, म्हणजे 5,000 पॉईंट मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे सिल्वर काय तुम्ही क्रूडमध्ये सुद्धा काम करू शकता. क्रूड ऑइल इथे बघा, क्रूड ऑइलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तुमचं काम होत राहणार. आणि तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही काय बघायचंय, ब्ल्यू लाईनच्या वरती ग्रीन लाईन आहे का, बुलिश मोडला. ब्ल्यू लाईनच्या खाली रेड लाईन आहे का, बेरिश साठी. एंट्री लेवल रेड आहे, ती ग्रीन झालेली आहे का. ओके, एंट्री लेवल ही जर का तुम्ही घेतला तर हा तुमचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे काय होईल, इथं तुम्हाला एंट्री या ठिकाणी मिळाली, कारण हा कन्फर्म झाला, इथे रिट्रेसमेंट आली आणि तुमच्याकडे रिस्क मिळाली. रिस्क तुमची किती आहे, रिस्क तुमची फक्त 19 पॉईंटची आहे. टार्गेट मिळाले तुम्हाला 84 पॉईंट, म्हणजेच तुम्ही 1,900 रुपये लॉस करणार होतात आणि तुम्हाला मिळालेत 8,400 रुपये. अशाच पद्धतीने तुम्हाला हा ट्रेड मिळालेला आहे इथे, आणि आपण इथून प्रॉफिट बुकिंग करून निघालेलो असो. तर अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला ऑप्शनमध्ये काम करता येतं, कॅश लेवलला काम करता येतं, इंडायसिसमध्ये फ्युचरमध्ये काम करता येतं, ऑप्शनमध्ये काम करता येतं, क्रिप्टोमध्ये काम करता येतं. जिथे तुम्हाला काम करायचं आहे तिथे करू शकता. फक्त 4 लाईन लक्षात ठेवायच्या, रेड लाईन, ग्रीन लाईन एकमेकांचे परस्पर स्टॉप लॉस आणि एंट्री पॉईंट आहेत. ब्ल्यू लाईनच्या वरती ग्रीन लाईन क्रॉस करत असेल तर बुलिश मोड, आणि जर का ब्ल्यू लाईनच्या खाली रेड लाईन क्रॉस करत असेल तर बेरिश लाईन, बेरिश मोड. एवढं समजलं तुम्हाला तर एंट्री घ्यायला सोपं पडतं. मित्रांनो, काही नाही समजलं तर तुमच्याकडे नंबर आहे, नंबरवरती तुम्ही एक फोन करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने ह्या इंडिकेटरला काही समजत नसेल तर तुम्ही एवढं समजायचं की तुम्हाला मार्केट शिकणं गरजेचं आहे आणि तुम्ही मार्केट शिकायचा प्रयत्न करा. जबरदस्ती 799 रुपयेमध्ये मिळालेला आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळणारच असं नाही, कारण हे तुम्हाला तुमची ताकद किती आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला ते एक वेळ दिलेलं होतं. त्याच्यामध्ये तुमची ताकद तुम्हाला समजलेली आहे. तुम्हाला मार्केटमध्ये काम करता येतं की नाही हे समजलेलं आहे. जर खरोखर येत नसेल या इंडिकेटरवरती काम करायला तर तुम्हाला मार्केट शिकणं गरजेचं आहे. याच्यामध्ये असं समजा तुम्ही स्वतःची IQ लेवल चेक केलेली आहे. धन्यवाद.